बघा आमच्या गणपती बाप्पाची कशी सजावट केलेली. हे हार ना एकच होता त्याच्यामुळे एकच लावले. अजून आणायचंय सामान. इकडे एकच हे गेल्या वर्षीचं याचं जरा हे झाले. गणपती बाप्पा आणलेले नाहीत अजून आणायचंय. हे फळांचं एकच आहे. म्हणलं आता गावात जा परत सजावटीचं सामान आणा परत सजावट करा. म्हणलं त्यापेक्षा आधी सामान घेऊ गणपती बाप्पा घेऊ आणि काय 2 मिनटात लावून होते. गणपती इथं बसवले तरी पण होतंय लावून. तर हे असं ही गेल्या वर्षीचीच लाईटिंग ही. आणि ह्यावेळेस मी ना स्टूलवर बसवलं आहे. कारण का तर त्याच्यावरले कपडे सगळे कपाटात गेलेत ना त्याच्यामुळं हे असा स्टूलवर गणपती बाप्पा बसवणार आहे. आणि आम्ही चाललेले आता तांदळाची तांदळाची काय म्हणते त्याला तिकडून कर तिथे खाली तांदळाची अशी रास घालतात. तर मी काय करणार रासच असते ना स्वस्तिक असते आणि हां स्वस्तिक तांदळाची रास घालून स्वस्तिक काढायचं ना. गणपती बाप्पा मोरया. हे चुकलं ना ते वरी असते वरती तोंडात. तरी म्हणते असं काहीतरी चुकल्यासारखं दिसते. आता चांगलं. आणि ह्याच्या तांदळाच्या राशीवर गणपती बाप्पा बसवायचे. गणपती बाप्पाचे आगमन होते ह्याच्यावर. आमचं आहे ना बाबू सगळं चुलती का नाही. त्याचं पण गणपती आणला बघ. आणलं खाली आपल्याला पण आणसं ढोलाचा आवाज यायला लागलाय. ढोलांचा आवाज येतो. किती भारी सजावट केली. सकाळपासून जसा गणपती बाप्पाचा आवाज येतो ढोल ताशाचा आवाज येते त्याला तशा अंगात मुंग्या ही होत्यात नुसत्या. म्हणते मम्मी चल ना तेव्हा गणपती बाप्पा आले. संध्याकाळी उशीर झाले 5च्या पुढून थांबणार नाही ते जाणार आहे. म्हटलं बाळा संध्याकाळी 10 वाजेपर्यंत असतात आणि 10 दिवस असते. तसं काही नाही म्हणलं. असं चुकले म्हणून म्हणते. आता झालं कम्प्लीट. ते मध्ये टिपके नसत गणपती बाप्पा बसवायचे ना. रास घालतात पण आपण स्वस्तिक काढले. रास म्हणजे आपलं असं फक्त तांदळाचा ढीग घालायचा आणि त्याच्यावर गणपती बाप्पा बसवायचे. तर चला गणपती बाप्पाची सजावट कशी वाटली. किती भारी झाले ना सजावट. मी हाय गणपती. तर चाललोय आम्ही गणपती आणायला. शंभूला दमत नाही का नाही म्हणलं पप्पा आल्यावर आण संध्याकाळी. तर त्याला काय दम नाही का नाही होट सोड. मैया मी आणि शंभू म्हणलं पप्पा आल्यावर आणू 6 वाजता. पण त्याला काय दम नाही का नाही. त्याला लई दुसऱ्यांचा गणपतीचा आवाज येईन जसं तसं त्याला लई कसं तरी लागले. तिकडं वाजायला लागलं तर ह्याला कसं तरी होईल. सकाळपासून नुसता असा जेवण आहे ना काय करा ना. मोबाईल काळा झालाय का की माझं तोंड काळं दिसायला. तर सजावटीचं सामान घेतलं थोडं तिथंच ठेवलंय. म्हणलं जाताना नाही थांबणं व्हायचं गणपती घेऊन. हां चला तर चाललोय आम्ही. चला बाय. व्हिडिओ कंटिन्यू करा.
अहो का इकडं गणपतीचं डेकोरेशन मग कसलं भारी केलं. नाटक पण आहे. मग काही इथं इकडं नाटक आहे. इथं लय भारी नाटक असतं. संध्याकाळी आल्यावर बघायचं. आज नसतं, अजून 2-4 दिवसांनी. गौराई गेल्या मग यायचं बघायला. तिकडून एवढी गर्दी आहे ना, लय गर्दी आहे. म्हणलं आपलं इकडनं जावा. आणि गणपतीचं दुकानच कुठं लावलेलं दिसाना कुठंच. म्हणलं आता इकडच्या साईडला बघावं. नाही तर दरवेळेस ह्या लाईनीला सगळी गणपतीचेच दुकानं असेल. तिकडं आहे ते पण एकाच ठिकाणी. इकडं बघ बरं, इकडं कुंभारवाडीला इकडं. तर ह्या वेळेस गणपतीचं मंदिर दुकान होते पण नाही, त्या कोपऱ्याला आहे. आधी सामान घ्यायचं मग जायचं तिकडं. काय काय फुलं आहे ती. इकडं काही दुकानाचं नाहीत आणि 1-2 दुकानं आहेत त्याचे पण गणपती संपलेले आहेत. एका दुकानदाराच्यात एकच गणपती राहिला होता. शंभू म्हणतोय मम्मी घे ना ग, ते एकटाच राहिलाय ग. मम्मी घे ना ग, तो एकटाच राहिलाय. एकटाच राहिलाय, घे ना, एकटाच आहे तो. एकच आहे म्हणतोय, घे ना. त्याची मम्मी नाही म्हणतोय, घे. म्हणलं त्याची मम्मी येते त्याला न्यायला. आम्हाला सजावटीचं सामान घ्यायचं अजून म्हणून आम्ही चाललोय इकडं. ती पिशवी घेतली का? आवाजाने तर काहीच ऐकायला येत नाही. हां मग आता लय गर्दी होती. अख्ख्या वस्ती ह्याच्यावरून फिरून आलोय आम्ही गावात.